हॅलो गुड मॉर्निंग, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी करायला लागले खिचडी. संध्याकाळची बनायला लागली. किती दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता मी करायला लागले. बरं, सकाळपासून काहीच केलं नव्हतं, फक्त चहा वगैरे केला होता. मिस्टर तर सकाळीच गेले 4:30 वाजता. त्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे एडिट केले, अपलोड केले, ते सगळं केलं आणि बाकीचं काम वगैरे केलं. भांडे कपडे हे सगळं केलं. तर इथे सगळे भांडे वगैरे घासून झाले. कपडे भरपूर होते त्याच्यामुळे कपडे पण धुवून टाकले लगेचच. माहीला पण आंघोळ घातली, माझी पण झाली आंघोळ. आणि आता मी बनवते खिचडी, कारण आम्ही दोघीच आहोत. मिस्टर येतील आज लवकरच, त्याच्यामुळं बघूत आता नंतर पुढचा काय आणखीन प्लॅनिंग नाही. आणि आज आम्हाला जायचंय लग्नामध्ये. आमच्या शेजारच्याच मुलाचं लग्न आहे, तर तिकडे जायचं. जवळच आहे म्हणजे इथून. तर म्हणलं दुसरा काय स्वयंपाक नको करायला, आपलं खिचडीच करावी दोन्ही पोटी. कारण चपाती भाजी कोण करावं थोड्यासाठी. आणि एकटीसाठी, मेन म्हणजे एकटीसाठी करायचा कंटाळा येत असते. कोणती पण लेडीज घरात जर एकटीच असेल तर ती चपाती भाजी बनवत बसतच नाही. एकमेव सोपा साधा पर्याय खिचडी, नाहीतर मॅगी, हे सगळं असते. तर मी पण त्याच्यामुळेच खिचडीच बनवायली. चपाती बनवा, भाजी बनवा, तेवढं सगळं नाही. तर हे तर खिचडीची तयारी चालू आहे. आतमध्ये कुकरमध्ये काय काय टाकलंय, तेल, जिरे, लसूण, नंतर मिरची, टोमॅटो, कांदा, नंतर इथं बटाटा कट केला, कोथिंबीर कट करायची, पत्ताकोबी कट करायची. काय झालंय, का तस करते तू? हा, बोलते ना मी. आणि माझा आवाज जरा वेगळा आहे कारण की घसा बसलाय. एवढे दिवस मिस्टर नव्हतं, त्यांचं झालं की झालं, मला चालू झाले आता. मग कालपासून तरी गरम पाणी प्यायले, गरम पाणी प्यायला लागले. नंतर काय ते गोळ्या खायला लागले, तरी पण थोडासा घसा दुखतोच आहे. बाकी काय नाही. परवा दिवशी एवढी थंडी वाजत होती ना, थंडी वाजून आली होती ताप. पण कालपासून जरा थंडी नाहीये, थंडी वाजायची कमी झालेली. मग आता फक्त घसा आहे, तो पण होईल कमी. गरम पाणी मिस्टरने नेलं होतं, तेव्हा डॉक्टरने सांगितलं की कंटिन्यू तुम्ही 12 महिने काय ते हे गरमच पाणी प्या. कारण मिस्टरांना सारखंच म्हणजे सारखं सर्दी झालेली असते, सारखंच सर्दी. महिन्यातून 1-2 वेळेस तर कन्फर्म असते, म्हणजे असतेच. ती थोडी जरी धुळीत गेली ना, झालं, त्यांना सर्दी झाली म्हणजे झालीच. घरात पण मी झाडू मारायला लागले ना, तर मग ते जरा हळू मार धूळ आहे, नाही तर उठून स्वतःच गॅलरीत जाऊन बसते. असं आहे, घरातली सुद्धा त्यांना धूळ सहन होत नाही. असं तरी आमच्या घरात आहे बाबा. तर आता मी खाली गेले होते, जेवण ती केलं आणि थोडा वेळ बसले की लगेच फोन आला पार्सलवाल्याचा की पार्सल आले तुमचं घेऊन या म्हणून. आणि ते पण कुठं रोडला जायचं होतं, त्यांचा टेम्पो होता, आतमध्ये येत नव्हता. त्याच्यामुळे ते म्हणले की रोडला या, घेऊन जा. मी म्हणलं तुम्हीच या, मला आतमध्ये कोणीतरी, कारण घरी रोडला यायला कोणीच नाही. आता माहीला घेऊन जायचं म्हणलं ना, अवघड होत आहे. कारण की एकतर पार्सल एवढं मोठं आहे आणि प्लस आणखीन त्याच्यामध्ये तिला पण घ्यायचं म्हणल्यास हात अवघडते माझा. इथून एवढ्यात जाईपर्यंतच माझा तर हात अवघडते. मी तर बाहेर गेल्याच्या नंतर ना मिस्टरांकडेच देते हिला, मी तर घेतच नाही. पायऱ्या चढताना तर अजिबात सुद्धा घेत नाही बाबा. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो मी पार्सल केवढं मोठं आलेलं आहे. आणि हे ना मागवलेलं आहे आमच्या मिस्टरांनी. ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला लवकरच दाखवते आणि ह्याची लिंक पण देते जर तुम्हाला हवं असेल तर. बरं, चला पहिलं ओपन करूयात. मला बघायची एक्साइटमेंट झालेली आहे की ह्याच्यात नेमकं आलंय काय, ते तर माहितीये मला, पण कसं आलंय काय नाही ते मला त्याची क्वालिटी वगैरे चेक करायची. त्याच्यामुळं मी मिस्टरांची यायची वाट बघू शकत नाही, कारण ते गेलेले आहेत पाषाणला. उगाचच मित्रांसोबत गेलेत, काय काम नसताना. तर चला ओपन करूयात लगेच. करायचं ओपन करायचं पार्सल. आणि ह्या माहीनं बघा काय केलंय घरात. सगळा तिथं गोळ्याचा बॉक्स आणून टाकलेला आहे. ही सगळी ज्वेलरी माझी काढून टाकलेली आहे. ही सगळी माझ्या खाली सुद्धा तीच आहे. सगळ्या घरात हिनं पसारा करून टाकलाय. भरून ठेवती सगळं, उचल ती सगळं उचल त्या डब्यात ठेवू वापस सगळं. नाही, अरे बसून नको बसू तू. चल ओपन करू आपण ते पार्सल. ओपन करू, कट करून फाटते, कारण फाटणार तर आहेच, पण असं 1-2 कट केल्याच्या नंतर पूर्ण चुकलं जाते. पप्पाला येते माझ्या, आपल्याला नाही येत बाबा. तरी पण ट्राय करून बघू. एवढं चांगलं होतं, कशाला वाटवं करायचंय. तर फायनली ओपन केलेलं आहे मी आता. त्याच्यामध्ये आहेत कुशन,
ती पण एक नाही 5. पाच आहेत बरं ह्या पीस. आणि क्वालिटी तर चांगली आहे, जास्त म्हणजे चांगली आहे. चौकटी ठेवण्यासाठी मिस्टरने खरं तर ना गाडी ठेवण्यासाठी मागवलेले आहेत. कारण कधी कधी ते बाहेर गेल्याच्या नंतर ना कधी कधी एखाद्या वेळेस तिकडेच राहावं लागतं संध्याकाळी, तर त्यांना ना झोपताना प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे त्यांनी ह्या कुशन मागवलेल्या आहेत. त्या गाडीत 2 का 3 ठेवणार आहेत आणि बाकीच्या म्हणजे 3 गाडी ठेवणार आहेत. एक त्यांना ठेवणार आहे स्वतःला यूज करायला आणि 2 गाडीच्या पाठीमागं म्हणजे काचात बरं पाठीमागच्या सीटवर ठेवणार आहेत म्हणजे असं कस्टमरसाठी. तर त्याच्यासाठी ह्या 5 कुशन मागवलेले आहेत आणि 2 घरी. त्याला आता कवर घ्यावे लागतील, वेलवेटचे कवर घेणार आहे मी. आणि ह्या कुशन खरंच खूप छान आलेले आहेत. जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ह्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही परचेस करू शकता, घेऊ शकता. 5 पीस आहेत बरं, 5 पीस. 5चा पॅक 250 रुपयाला पडलेला आहे. 250 रुपयाला म्हणजे 50 रुपयाला एक.